नमस्कार मंडळी. तर आज आपण फणसाच्या गऱ्याची म्हणजे कच्च्या गऱ्याची भाजी बनवणार आहोत. याआधी आपण फणसाच्या कुयरीची भाजी बघितली होती, तर आता आपण फणसाच्या गऱ्याची भाजी बघणार आहोत. पण गरे नीट करायच्या आधी आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे, कारण याला चीक असतो, तर तो आपल्या हाताला लागू नये म्हणून हाताला छान असं तेल चोळून घ्यायचं. मग याच्यावरचे असे पांढरे दोर असतात ना, ते व्यवस्थित चेक करून काढायचे, कारण ते व्यवस्थित शिजले जात नाहीत, चिवट होतात आणि भाजीमध्ये चांगले लागत नाहीत. आणि मग आपल्याला आतील बी काढून घ्यायचे. तुम्हाला सुरीचा एक कट द्यायचा असला तरी देऊ शकता, पण सुरीशिवाय सुद्धा हे गरे आहेत ते इझिली ओपन होतात. गरे एकदा ओपन झाले की त्याचे 2 तुकडे करायचे, म्हणजे ते शिजले जातात, म्हणजे एकसारखी भाजी होते. त्यामुळे अशा प्रकारे गरे आहेत ते मी एका भांड्यामध्ये कलेक्ट करते. आणि आतील जी बी आहे, ज्याला घोटी असंही म्हटलं जातं, त्यावरची अशी पातळ साल असते ती काढून घ्यायची आणि ती अशी वेगळी कलेक्ट केली मी, कारण घोटी शिजायला फार कठीण असते. भाजी बरोबर म्हणजे गऱ्याबरोबर शिजवली तर ती शिजली जात नाही. त्यामुळे आपल्याला दोन्ही गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या शिजवून घ्यायच्या आहेत, म्हणून मी दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या कलेक्ट केलेत. बघू शकता जे घोटी आहे त्याच्यावरचं जे आपण साल काढलंय, अजून पुन्हा एकदा अजून एक ट्रान्सपरंट साल असतं ते आपल्याला काढून घ्यायचंय. त्यामुळे घोट्या आहेत त्या मी आधी धुणार नाहीये, फक्त गरे आहेत ते धुवून घेणार आहे. गरे आवर्जून धुवून घ्या, कारण त्याला हलकी माती वगैरे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मगच भाजी फोडणी टाकायची. गरे मी धुवून घेतलेत. आता घोटी आहे त्याच्यावरचं जे असं पांढरट एकदम ट्रान्सपरंट सारखं साल असतं ते काढून घ्यायचंय. ते काढून घेण्यासाठी कोणत्याही खलबत्त्यामध्ये आपल्याला गोट्या आहेत त्या अशा ठेचून घ्यायच्यात. ठेचून घेतल्या की अशा चीर जाते त्या वरच्या सालाला आणि ते साल निघायला सोपं जातं. पण जेव्हाही तुम्ही घोटीची भाजी करता तेव्हा हे वरचा ट्रान्सपरंटवालं साल काढणं खूप गरजेचं असतं, कारण ते कितीही शिजवलं तरी शिजलं जात नाही आणि घशामध्ये अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे हे साल आहे ते एकदम काळजीपूर्वक काढून घ्यायचं आहे. बघू शकता जेव्हा आपण त्या घोटीला ठेचतो ना, तेव्हा ते इझिली निघतं आणि ठेचल्यामुळे घोटीचे असे छोटे छोटे तुकडे पण होतात, जेणेकरून ती लवकर शिजायला मदत होते. असे खूप बारीक नाही, पण एका घोटीचे 1 ते 2 असे तुकडे करून घ्यायचे, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवलेत तसे, आणि ते असे मी सेपरेटली कलेक्ट केलेत. आता तुकडे करून झाल्यानंतर आपल्याला ह्या घोटीला धुवायचे, नाहीतर मग ती अशी एकदम बुळबुळीत होते आणि ते फोडता येत नाही. म्हणून अगदी पांढरं असं पाणी निघतं, म्हणजे त्यातील हलका हलका डिंक असतो तो निघून जातो आणि गोट्या आहेत त्या चवीला छान लागतात. आता आपण एक मसाला तयार करून घेऊया. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा धने, 10-12 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच सारखं आलं, तुम्ही खाताय तशा चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहेत आणि खूप सारी कोथिंबीर. आता हे आपल्याला छान वाटून घ्यायचंय. खूप बारीक पेस्ट केली नाही तरी चालेल, पण असं काहीसं वाटून घ्यायचंय, जेणेकरून आपण बटाटे वड्याला वाटण तयार करून घेतो ना, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचंय. तर आपलं वाटण इथे तयार झालंय. आता सर्वात आधी आपल्याला घोट्या आहेत त्या शिजत ठेवायच्या आहेत. तर त्यासाठी मी एका सॉसपॅनमध्ये पाणी घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये मी मीठ घालते. घोट्याला जेवढं मीठ हवं आहे त्या अकॉर्डिंग आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आणि सगळ्या घोट्या ट्रान्सफर करायच्यात, कारण घोटी आपण भाजीमध्ये वरून घालणार आहोत, त्यामुळे त्याला स्वतःचं असं खारटपणा असणं गरजेचं असतं, नाही तर भाजीमध्ये ते चांगलं लागत नाही. त्यामुळे आता मी एका साईडला त्या शिजत ठेवलेत. आता आपण फोडणी देऊन घेऊया. एक खोलगट भांडं घेतलंय, जेणेकरून भाजी परतायला सोपं जातं. अर्धा पळीसारखं तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरं मोहरी 1 चमचा घातलेत. ते छान असं फुललं गेलं की मग आपण वाटून घेतलेला जो मसाला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे. गॅस एकदम बारीक ठेवायचा, नाही तर मसाला खाली जळण्याची शक्यता असते. आणि छान परतून घ्यायचं या वाटणाला. याच्यातील जे आलं लसणाचा कच्चेपणा आहे तो पूर्ण मोडला गेला पाहिजे. आणि खूप सारी ताजी कढीपत्त्याची पानं घालायची. या भाजीमध्ये कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो. छान असं वाटण परतून झालं की आपल्याला 2 पिंच सारखं हिंग घालायचंय, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आणि छान परतून घ्यायचं. वाटणाला सगळीकडे हळद मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे. आणि मग आपल्याला धुवून घेतलेले जे गरे होते छान निथळवायचे, मगच वाटणामध्ये घालायचे. पाणी ठेवायचं नाहीये. गॅस मात्र बारीकच ठेवायचा, नाही तर वाटण आहे ते पटकन खालून लागतं. गरे सगळे घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळे गरे आहेत ते वाटणाने छान कोट झाले पाहिजेत, असे छान असे मिक्स करून घ्यायचे. आणि गऱ्याला स्वतःचं पाणी हलकं हलकं सुटतं, पण पटकन ते शिजून तयार व्हावे म्हणून अगदी अर्धी वाटीसारखं पाणी घालायचंय. वरून तुम्ही बोटांनी शिंपडलात ना पाणी तरी चालेल, पण खूप सारं पाणी याच्यामध्ये घालायचं नाही, नाहीतर मग भाजी खूप शिजली जाते. बघा अर्ध्या वाटीसारखंच पाणी मी याच्यामध्ये घातलंय. पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं. गॅस आहे तो बारीकच ठेवायचा
खूप मोठा ठेवायचा नाही, कारण आपण खूप कमी क्वांटिटीमध्ये भाजी बनवतोय. जेव्हा भरपूर क्वांटिटीमध्ये बनवतो तेव्हा गॅस तुम्ही मीडियम टू हाय ठेवलात ना तरी चालेल, पण कमी क्वांटिटीमध्ये बनवतोय त्यामुळे गॅस लो ठेवायचा. झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटाची वाफ द्यायची आहे. बघू शकता किती छान आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. छान शिजली पण आहे आणि ती मॅश पण झालेली नाही. जे गरे आहेत ते असे खडे खडे आहेत. एकदम मॅश झालेली भाजी खावत नाही, त्यामुळे गरे आहेत ते असे खडे खडे राहिले पाहिजेत. इकडे आपल्या घोट्या आहेत त्या सुद्धा मी चेक करून बघितल्या तर मस्त अशा शिजल्या गेल्या होत्या. तर मी गॅस इथे बंद केलाय. त्याच्यावरचं जे पाणी आहे ते आपल्याला गाळून घ्यायचंय. ते पाणी भाजीमध्ये यूज करायचं नाही, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी डिंक असतो. आता एका झाऱ्याच्या मदतीने सगळे जे म्हणजे सगळ्या ज्या घोट्या आहेत त्या मी गाळून भाजीवरती घातलेल्या आहेत. आपण वरून अशा भाजीवरती या घोट्या घालणार होतो, त्यामुळे आधीच आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलं होतं. जर विदाऊट मीठ आपण ह्यांना शिजवलं तर भाजीमध्ये ह्या स्टेजला घोट्यांना मीठ लागत नाही. म्हणून आता घोट्या आहेत ते छान मिक्स करून घ्यायच्या भाजीमध्ये, म्हणजे भाजीचा जो तिखटपणा आहे तो घोट्यांना छानपैकी लागतो आणि घोट्या चवीला खूप छान लागतात. ही भाजी नक्की एकदा घरी ट्राय करून बघा. तुम्ही जर कोकणातून हा व्हिडिओ बघताय तर ह्या भाजीची चव तुम्हाला नक्की माहिती असेल. जर तुम्ही याआधी कधी ही भाजी खाल्ली नसेल तर नक्की ही घरी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू. रेसिपी एवढी मनापासून बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. बाय बाय.